नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन ब्लॉग बनवतो आहे ज्याच्यामध्ये आपण महाबळेश्वरची एक दिवसीय ट्रिप करतो आहे. तर आम्ही मुंबईहून 5:45 वाजता निघालो आणि आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि 10:30 वाजलेत आणि आम्ही जवळजवळ 1 तासाच्या अंतरावर आलेलो आहोत महाबळेश्वरला. तर हा घाट सुरू झालेला आहे आणि एका दिवसामध्ये आम्हाला काय प्रतापगड वगैरे चढायचं नाही आहे, ते आम्ही नंतर करणार आहोत आणि आधी पण आम्ही केलेलं आहे. आता सध्या कसं आहे, सगळीकडे मुंबईमध्ये गर्दी आणि महाबळेश्वरला आम्हाला हॉटेलं मिळाली नाहीत, नाही तर आमचा राहायचा विचार होता. मग आम्ही म्हटलं एक दिवसात जाऊन येऊया. तर काय करायचं, तर काही नाही, बस खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या. मस्तपैकी हॉटेलमध्ये जाणार, आम्ही 1-2 साईट्स बघणार आणि मग येणार हॅपीली घरी. तर सध्या इथे रस्ता रुंदीकरणाचं पण काम चाललं आहे मध्ये मध्ये, त्याच्यामुळे असे खडीबिडी टाकलेली दिसते आणि बाजूला हे घनदाट जंगल आहे. इथे महाबळेश्वरच्या जवळच जावळीचं पण खोरं आहे, ज्याच्यामध्ये जायला लोक त्यावेळी घाबरायचे आणि म्हणून ते यशवंतराव मोरे जे होते तर त्यांनी शिवाजी महाराजांना खूप उद्धटपणे उत्तर दिलं होतं. म्हणजे त्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही स्वराज्यात सामील करा स्वतःला, पण त्यांनी ऐकलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला कोणीच जिंकू शकत नाही, कारण ते खोरं जे होतं ते अतिशय घनदाट होतं. म्हणजे त्याच्यामध्ये इतका अंधार असायचा, एवढी झाडं होती प्रचंड त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे जंगली जनावरं पण होते. म्हणजे कोण जर आत शिरला तर तो जिवंत बाहेर यायचा नाही. पण शिवाजी महाराजांनी त्याला जेरीस आणलं आणि शेवटी त्याला कैद करून घेऊन गेले. तर हे असं आहे जावळीचं खोरं. आता आम्हाला नेमकं माहिती नाही इथे कुठे आहे ते, पण जवळपासच आहे. ठीक आहे, आता आपण चाललो आहे महाबळेश्वरला. आता सगळ्यात पहिला पॉईंट आहे वेण्णा लेक आणि आता इथे भरपूरच गर्दी आहे बोटिंगला. काही लोक म्हणत होते 1-1 तास लागला त्यांचा नंबर यायला, त्याच्यामुळे आम्ही काय आता बोटिंग नाही करणार, पण आम्ही इथे तळ्याकाठी जरा बसू थोडा वेळ. छान वाटतं आहे, ऊन तर आहे पण थोडं थोडं मध्ये मध्ये हवा पण येते, त्याच्यामुळे बरं वाटतं आहे. वेण्णा लेकच्या बाजूची खाऊ गल्ली, स्ट्रॉबेरी बघा किती ताज्या ताज्या आहेत. कुल्हडचा चहा आहे. काय हो, फुल लाईन. हो, कॉर्नच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. चाट कॉर्न, पेरी पेरी कॉर्न, चीज, ब्लॅक कॉफी. कोणती घेऊया? लेमन टी एक लेमन टी द्या. एक लेमन टी वेरी स्पेशल. दाखवा हर्बल टी कैसा? हा आहे स्पेशल लेमन टी. ह्याच्यामध्ये रोजमेरी टाकलं आहे, लिंबू आहे, अद्रक आहे. ते पिऊन बघूया, दिसते खूप छान. कलर बघा मस्त आहे. अच्छा, मला वाटलं एस्टो आहे. टी एंड मी आहे. हां, हे बघ. आणि हे दुकानाचं नाव आहे टी अँड मी. आणि त्यांच्या बोलण्याकडेच तुम्ही सगळे अट्रॅक्ट होऊन त्यांच्याकडे चहा प्यायला याला. आता आम्ही खातोय कॉर्न पकोडा. चटणी खूप स्पेशल आहे यांची आणि काय खुसखुशीत आहेत भजी. वा, मस्तच आहेत. इथे बघू शकता ताजे ताजे कॉर्न आहे. ह्याच्या वेगवेगळ्या आहेत व्हरायटीज. चीज मसाला कॉर्न, बटर कॉर्न, कच्चा मँगो कॉर्न, पेरी पेरी चीज मसाला कॉर्न. बापरे, आम्हाला ती भजी एवढी झाली ना पोटभर, आता आणखीन काय खायची इच्छाच नाही आहे. 100 रुपये प्लेट होती भजी. मित्रांनो, महाबळेश्वर पेरू नाही खाल्ले लाल लाल तर काय मजा आहे. पेरू आणि कैऱ्या, पण कैऱ्या खूप मला नाही जमत खायला. हे बघा, हे 1 प्लेट 50ला आहे आणि त्याच्यावर मसाला टाकून दिला आहे.
बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. काय मस्त आहे, गोड गोड लुसलुसीत आहे. तर आता आपण केड्स पॉईंटला आलेलो आहोत. तर हा पॉईंट महाबळेश्वरमध्ये अतिशय सुंदर पॉईंट आहे. कारण हे बघा समोरच एलिफंट हेड दिसतो आहे आणि प्रचंड सह्याद्रीच्या अफाट रांगा समोर पसरलेल्या दिसत आहेत. तर फारच सुंदर आणि अप्रतिम पॉईंट आहे. इथे तुम्हाला घोडेस्वारीसुद्धा करता येते आणि एकाच वेळी ना ज्याला महाबळेश्वरला एका दिवसीय पिकनिक करायची ट्रिप करायची आहे ना त्याने ह्या पॉईंटला यावं. कारण 4 ते 5 पॉईंट इथे एकत्र दिसतात. त्याच्यामुळे एक वेगळाच अनुभव येतो आणि खूप छान आहे इथे. खूप सुंदर वाटतं. तर त्या कुठलं ते शिवनेरी नाही नाही कुठला पॉईंट होता? केड्स केड्स पॉईंटमधून बाहेर आल्यानंतर आम्हाला डायरेक्ट हे हॉटेल दिसलं आणि खूप छान आहे टेस्ट ह्याची हॉटेलची आणि रेट पण खूप रिझनेबल आहे. तर मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही इथेच या. शिवनेरी नाव. हां हॉटेल शिवनेरी बरोबर आहे. हॉटेलचं नाव शिवनेरी आहे आणि मराठी माणसाचं हॉटेल आहे आणि रेट इतके आणि चव तर इतकी छान आहे ना. आम्ही चिकन कोल्हापुरी आणि स्टीम राईस आणि थाळीमध्ये तर इंद्रायणी राईस दिला होता. काय छान वाटलं मस्त. पण आम्हाला घरी न्यायला मुंबईला पार्सल नाही मिळालं कारण खूप गर्दी होती ना म्हणून. आता आपण आपल्या लास्ट पॉईंटला आलो आहे. ते म्हणजे महाबळेश्वरचं मार्केट. वेगवेगळे कपडे खाऊ तर तिकडे सगळीकडेच आहे. मेन म्हणजे आम्हाला चण्याचं दुकान बघायचं आहे आणि आम्ही अजून स्ट्रॉबेरी आईस्क्रीम नाही खाल्ले. ते स्ट्रॉबेरी डेन म्हणून बघितले बऱ्याच व्हिडिओमध्ये. तिकडे जायचं आहे आणि टेस्ट करायची आहे. ते आहे कुठे? ते मला वाटतं इथे लास्टलाच त्यांनी सांगितले तिकडे असं. तर आता आम्ही स्ट्रॉबेरी क्रीम मागवलेलं आहे आणि ते पण ह्या डेनमध्ये स्ट्रॉबेरी डेनमध्ये. वाव मला किती आनंद झाला आहे. आणि आम्हाला मिळालं ते 245ला. कसं आहे? तर आम्ही अशा प्रकारे आमची महाबळेश्वरची एकदिवसीय ट्रिप पूर्ण झाली. पण ह्यामध्ये मला काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. एकतर तिथे थंडी अजिबात नाही आहे. रात्रीचं मला माहिती नाही कारण तिकडचे लोक म्हणत होते की रात्री खूप थंडी लागते. पण सकाळी म्हणजे दिवसा आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा अक्षरशः भाजले जात होतो. इतकी गरमी आणि लोकांची इतकी गर्दी आणि काही मॅनेजमेंट नाही. म्हणजे खूप गाड्या आडव्या तिडव्या घातल्या होत्या आणि तिकडे बघावं तिकडे ना बर्फाचा गोळा खायला मिळाला ना त्या केड्स पॉईंटला. म्हणजे व्हिडिओ बघितला होता की तो एक फोटोग्राफर आहे तो बाईकवर फोटो काढून देतो. सगळीकडे मुंग्यांसारखी लोकं चिकटलेली. त्यामुळे ना खरंच म्हणजे असं वाटलं होतं की शांतपणे जावं कुठेतरी थोडं बसावं. तर तसं काही झालं नाही. म्हणजे मे बी रात्रीचं असेल थंडगार काय माहिती नाही पण दिवसाचा तर आमचा हा अनुभव होता.